हॅलो एव्हरीवन. तर ना माझं नाव आहे प्राची आणि ना आज मी बनवत होती शिमगा स्पेशल आपली मटन हंडी. तर मंडळी तुम्ही ना माझी रेसिपी कंटिन्यू करा आणि जर तुम्हाला आवडलीच तर एकदा ट्राय करून बघा. तर ना आज मी बनवत होती मस्त चुल्यावरती मटण. तर मस्त आपण ना मटण आणलेलं होतं, 1-1.5 किलो मटण होतं ते. तर मस्त वॉश करून घेतला आणि इकडे बघू शकता आपण मस्त मसाले रेडी करून घेतलेले होते. तर मसाल्यांमध्ये आपला कांदा वगैरे भाजून घेतला, खोबरं भाजून घेतलं, अद्रक लसूणची प्युरी आणि एका साईडला खडे मसाले. तर मस्त असं ना दोन्ही मसाले आपण करून घेतलेले होते आणि मस्त आपण ठेवली होती हंडी. आणि ते पण बघू शकताय ना मंडळी कसं मस्त चुल्यावरती ठेवलेली होती. आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी टाकलं तेल टाकून मग बघताय तुम्ही तेजपान वगैरे टाकलं आणि मग त्याच्यामध्ये जाऊ दिलं आपलं थोडंसं खोबऱ्याचं आणि लसूण अद्रकचं वाटण. तर खोबरं तुमच्याकडे जर ओलं असेल तर ओलं थोडं कमी टाका आणि सुकं अर्धी वाटी जरी टाकली तरी खूप चांगली बॉन्डिंग होते. तर ना बकऱ्याच्या मटणला ना मंडळी थोडं खोबऱ्याचं वाटण ना म्हणजे टाकावंच, म्हणजे कंपल्सरी आहे. कुणी खातं कुणी नाही खात, पण मला असं वाटतं की बकऱ्याच्या मटणाला खोबऱ्याचं वाटण टाकलेलं बेस्ट लागतं. तर एकदा ट्राय करून बघा मंडळी. आणि ना तुम्ही जर मला सबस्क्राईब वगैरे नसेल केलं आणि जर असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर मला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच ना मी जे व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत पोचतील. तर बघू शकता आपलं मस्त तेल वगैरे झालेलं होतं. आपण ते मसाला टाकून घेतलेले होते. त्याच्यानंतर आपण खडे मसाला पण टाकून घेतला आणि ऑलमोस्ट याला ना तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करायचं होतं. तर मस्त तेल वगैरे सुटलेलं होतं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. तर मस्त मी हळदी टाकून घेतली पहिले. तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग मसाले वगैरे स्पाइसेस वगैरे टाकून घ्या. तर हळदी टाकली. हळदीनंतर मस्त मला जेवढं स्पाइसेस माझ्या घरात खातात तेवढंच मी मिरची पावडर त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे बघू शकता. आणि न त्याच्यानंतर आपण टाकलेलं होतं त्याच्यामध्ये नमक. तर नमक म्हणजेच मीठ. तर काय आहे ना मंडळी, आता आपण हा मसाला थोडा याला फ्राय होऊ देऊया ऑलमोस्ट. तर मस्त असं बघू शकताय तुम्ही आपण मस्त मसाला वगैरे शिजलेला होता. तर 10-1 मिनिट चांगलं फ्राय केलेलं होतं, तेल सुटलेलं होतं. आणि त्याच्यानंतर बघू शकता आपण जे मटण धुवून ठेवलेलं होतं ते मटण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मसाल्यांमध्ये. तर आता ना हे थोड्या वेळ आपल्याला असंच ना यामध्ये मसाल्यांमध्ये शिजू द्यायचं आहे. तर बघू शकता. तर काय आहे ना मंडळी, कधी कधी ना हंडीमधलं चिकन तुम्ही एकदा ट्राय करून खा. त्याच्यामधलं तो स्मूदीनेस, जो मिठीचा जो स्मेल असतो ना, ते एवढा भारी येतो आणि तो सगळ्यांना आपल्या तर्रीमध्ये उतरतो, म्हणजेच रश्शामध्ये. तर अशा प्रकारे आपली मटण तयार होती. तर